करून नवऱ्याला जेवायला घालणारी स्त्री, आपल्या मुलाला जेवण भरवणारी स्त्री, तर स्वतःचं दुःख स्वतः झेलणारी स्त्री, तर घर चालवणारी सुद्धा स्त्री. एवढं सगळं करूनही ती का बरं नसते फ्री? एवढं सगळं करूनही ती का बरं नसते फ्री? नमस्कार मित्रांनो, मी रेचल दीपक माटेकर आपल्यासमोर विषय मांडते. आजची स्त्री आत्मनिर्भर आहे. हो, खरंच आजची स्त्री आत्मनिर्भर आहे, कारण ती आता कोणाला न घाबरता प्रत्येक गोष्टींना सामोरे गेलेली आहे. एवढंच नाही तर या जगात 30% महिला या कामावर जातात व बाकीच्या 70% महिला या घरकामात गुंतलेल्या असतात. त्यांना संविधान नावाची गोष्टच माहीत नसते. मित्रांनो, स्त्री ही देव परमेश्वराने दिलेली निर्मातीच आहे. तिच्यामुळे संपूर्ण जगाला सौंदर्य प्राप्त झाले आहे. स्त्रीने तिच्या सर्व बंधनांवर मात करून प्रत्येक गोष्टींना सामोरे गेलेले आहे व प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू केलेली आहे. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की स्त्री ही तुझी कहाणी, स्त्री ही तुझी कहाणी, पदरात माना नैनात मारी, पदरात माना नैनात मारी. पण मित्रांनो, तुम्हाला दिसतच असेल स्त्री ही किती पुढे गेलेली आहे. राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात, कौटुंबिक क्षेत्रात स्त्री आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलताना दिसत आहे. प्रतिभाताई पाटील म्हणून देशाचे संरक्षण करू शकते, तर ती स्त्री लता मंगेशकर म्हणून स्वरावर अधिराज्य सुद्धा गाजवू शकते. वेळ पडली की देशाच्या संरक्षणासाठी तीच स्त्री रणरागिणी म्हणून सीमेवर लढण्यासाठी सुद्धा तयार असेल. मित्रांनो, माझा सांगायचा मुद्दा एवढाच की ज्या घरी स्त्री असेल त्या घरचा मान कधीच खाली झुकणार नाही. जाता जाता मी इतकेच म्हणेन, घेऊन उंच उंच भरारी रोशन कर तू दुनिया सारी, घेऊन उंच उंच भरारी रोशन कर तू दुनिया सारी, फिरून पाहू नको माघारी, तूच आहेस सबल नारी, तूच आहेस सबल नारी. जन्माला येण्याचं कारण तू, नात्यांमधलं गुणपण तू, जन्माला येण्याचं कारण तू, नात्यांमधलं गुणपण तू, आजच्या युगाची प्रगती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू. धन्यवाद.